गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण पाहणार आहोत इंडायसेस अँड क्यूब रूट्स. हे वर्ग 8 क्लास 8 स्टेट बोर्ड महाराष्ट्र गव्हर्नमेंट. तर मॅथमॅटिक्सचा हा आपण तिसरा चॅप्टर पाहणार आहोत. फर्स्ट चॅप्टरला आपण आणि सेकंड चॅप्टरला डायग्राम आहे म्हणून त्याला आपण व्हाईट बोर्डवर ते ट्युशनमध्ये करून घेऊ. तिसरा चॅप्टर थर्ड चॅप्टर बेटा इंडायसेस अँड क्यूब रूट. तुमच्या समोर ही माहिती दिलेली बेटा. चॅप्टरचं नाव आहे क्यूब इंडायसेस. पाहून घ्या, इंडायसेस अँड क्यूब रूट हे लक्षात ठेवा बेटा. हायलाईटमध्ये तुम्हाला दिसा लागलं आहे क्यूब रूट. या अगोदर आपण काही माहिती पाहून घेऊ बेटा. ठीक आहे, मी याच्यावर काही हे जे तुम्हाला पुस्तकात तुमच्या दिसा लागला बेटा, याच्यावर काही प्रश्न विचारतो तर अगोदर शिकून घेऊ बेटा आपण. पहा बेटा, हे तुमच्या समोर दिलेलं आहे ब्लॅकबोर्ड. ओके, आता यामध्ये मी जर आपण मागच्या वर्षीचा काही इन्फॉर्मेशन रिकॉल करायची असेल बेटा, जर 5 raised to the power 4 असेल, 5 raised to the power 4 असेल तर आपण याला कसं लिहू शकतो हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. यामध्ये जे लाईव्हमध्ये असणारे बेटा मुली असणारे, पल्लवी आहे, रेवती आहे, शुभांगी आहे, गायत्री आहे, तृप्ती आहे, ओके, प्रियंका आहे, ओके बेटा. जितके मुली असेल, ऋतुजा आहे, ठीक आहे, मुलांपैकी आहे कार्तिक आहे, ठीक आहे, प्रेम आहे, राहुल आहे, भरपूर मुलं जी प्रेझेंट आहे बेटा. कार्तिक आहे, यश आहे, ओके बेटा, आपला ते शेख आहे, ओके बेटा. त्यानंतर कृष्णा रिंडे आहे, वेदांत आहे, साहिल आहे, ठीक आहे बेटा. जितके पण आपले मुलं ट्युशनमध्ये आहे ते लाईव्ह बघत आहे बेटा. तुम्ही वेलकम आहे तुमचं आपल्या क्लासेसमध्ये. याला आपण कसं लिहिणार इकडे पहा, बोलू नका, पहिले पाहून घ्या. तर बेटा 5 raised to the power 4 म्हणजे 5च्या डोक्यावर 4 आहे, तर आपण याला काय म्हणतो 5 raised to power 4 असं म्हणायचं इंग्लिशमध्ये. तर 5 किती वेळ, हे 4 काय सांगा लागला, हे डोक्यावर जे 4 आहे बेटा हे सांगा लागला 5 किती वेळ बेटा, 4 टाइम. 5 इंटू 5 इंटू 5 इंटू 5 मोजून घ्या. 1 2 3 4 म्हणजे 5 किती वेळा बेटा, 4 टाइमला. तर आपण काय म्हणतो याला 5 raised to the power 4 आणि प्रोडक्ट आहे. हिअर 5 इज द बेस. यामध्ये जर तुम्हाला विचारलं बेटा बेस सांगा किती, बेस म्हणजे पाया, तर बेस किती असणार बेटा 5, जे हे बेस असते 5. अँड 4 इज द इंडेक्स. 4 काय असते बेटा, इंडेक्स. 4ला काय म्हणणार आपण, इंडेक्स म्हणणार. आता या प्रश्नावरून तुम्हाला हे समजलेलं असेल बेटा. जर मी तुम्हाला विचारला याचा एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल जर विचारलं बेटा, तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहून पाठवा. 6 raised to the power 8 लिहिलं मी. तर जर तुम्हाला विचारलं 8 काय, तर तुम्ही काय म्हणणार, 8 हा इंडेक्स आहे आणि 6 हा काय बेटा, बेस आहे. वर्ग 8 समजलं बेटा. हरिओम सिरसट पण यामध्ये जॉईन होणार आहे, समोर चालून अभिषेक तिजनकर पण जॉईन होणार आहे बेटा, ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. इंडेक्स म्हणजे काय, जे डोक्यावर जे पॉवर असते त्याला इंडेक्स म्हणतात. आपण याला पॉवर पण म्हणतो बेटा, हे लक्षात ठेवा. याला आपण म्हणतो इंडेक्स फॉर्म. याला काय म्हणतो बेटा आपण, इंडेक्स फॉर्म, लक्षात ठेवा. समजलं इथपर्यंत, इंडेक्स फॉर्म. हे झाल्यानंतर बेटा जर समजलं असेल, आज आता नवीन इम्पॉर्टंट पल्लवी लक्षात ठेव बेटा. पल्लवी असेल, जे बाकीची मुली असेल, आज इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला जे शिकायचं असेल बेटा ते आहे, मी याला इरेज करून घेतो, तुम्ही लिहून घ्या बेटा, ठीक आहे. तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या बेटा. आज आपण घेतणार आहे बेटा लॉज ऑफ इंडायसेस. काय घेणार बेटा आपण, लॉज ऑफ इंडायसेस. ओके, आता आपण लॉज बघणार आहे, इंडायसेसचे लॉज बघणार आहे. लॉज म्हणजे रूल, नियम, आणि भरपूर आवश्यक असतात बेटा, लक्षात ठेवा. जेव्हाही आपण लॉज शिकणार तेव्हा तुम्हाला बेटा या क्यूब रूट आणि इंडायसेसमध्ये आपण समोर शिकू शकतो, अन्यथा आपण शिकू शकणार नाही. यू नो अबाउट बेटा, फर्स्टली यू रिमेंबर द रूल ऑफ इंडायसेस. That time you read and remember the laws of indices after you solve your problem beta. The firstly you know about beta, I will take laws of indices. The first law of indices is beta, आपण याला असा घेणार, हे पाठ करायचा, a raised to the power m into a raised to the power n is equal to, जेव्हा बेस सारखा असतो, सपा हे बेस सारखा आहे बेटा, तेव्हा काय होते, ॲडिशन होते. लक्षात ठेवा, a raised to the power m plus n. इथपर्यंत समजलं. परत चांगल्या पद्धतीने लिहून दाखवू बेटा. प्रेम समजलं बेटा,
राहुल शिंदे, कार्तिक, यश, अवाळे, समजलं बेटा. जेव्हाही बेस सारखा आहे, पहा इकडे बेस ए सारखा आला बेटा, एकदा लिहून टाकायचा. पाहून घ्या मल्टिप्लिकेशन आहे, तो वरच्याची काय करायची, बेरीज करायची, m + n. ओके, इथपर्यंत समजलं बेटा तुम्हाला. ठीक आहे, इथे एक एक्झाम्पल घेतो मी तुम्हाला समजण्यासाठी. पहा इकडे एक एक्झाम्पल घेतो बेटा. पहा 3⁻² इंटू 3⁻4. हां, हे पहा याचा बेस सारखा आला बेटा. यामध्ये उत्तर कसं लिहिणार आपण पाहून घ्या. बेस सारखा आहे म्हणून इथे आयडेंटिटी यूज करणार. याला लॉज ऑफ इंडायसेस म्हणतात. कोणता, a⁻m इंटू a⁻n इज इक्वल टू a⁻m + n. तर पहा बेटा हे फॉर्म्युला आपण यूज करणार. तर एकदा लिहून टाका बेटा. 3 लिहिलं बेटा, वरच्याची बेरीज करायची है ना फॉर्म्युल्यानुसार. m आणि n काय बेटा, m आणि n पहा, m किती आपल्याजवळ बेटा 2 आहे, n किती आपल्याजवळ बेटा 3 आहे. या दोघांची बेरीज करायची. 3 लिहिले बेटा, बेस एकदा लिहून टाकायचा आणि 2 + 4 लिहिला बेटा. 3 4 आणि 2 किती होतात 6, 3⁻6. दिस इज द एक्झाम्पल. याप्रमाणे आपण काय करणार बेटा, याला सॉल्व्ह करणार. इथपर्यंत समजलं असेल बेटा. तुम्हाला मी होमवर्क देणार आहे, लक्षात ठेवा. मुलींनो आणि मुलांनो समजलं बेटा, जितके पण ऑनलाईन आहे बेटा तुम्हाला समजलं, व्हेरी गुड. आता हे पहिला रूल झाला बेटा. ठीक आहे, सेकंड लॉ काय सांगते इकडे पहा. सेकंड लॉ काय सांगते बेटा, जेव्हा डिव्हिजन, आता मल्टिप्लिकेशन झाला, बेस घेतो सारखा m डिवायडेड बाय a⁻n, हे डिव्हिजन आहे, हा लक्षात ठेवा, इज इक्वल टू. पहा मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस करायचा आणि डिव्हिजनमध्ये मायनस करायचा. बेस सारखा आहे म्हणून बेटा पहा, बेस सारखा आहे, लक्षात ठेवा. ज्याचा बेस सारखा असतो आणि पॉवर हे वेगळे असतात तेव्हा आपण डिव्हिजनमध्ये काय करतो, मायनस करतो. m - n. याचा एक्झाम्पल पाहून घेऊ बेटा ना. 4⁻³ डिवायडेड बाय 4⁻². डिव्हिजन करा बेटा, या फॉर्म्युल्यानुसार आपण याला सॉल्व्ह करणार, लक्षात ठेवा. बेस सारखा आहे म्हणून एकदा लिहिलं बेटा आपण. वर डिव्हिजन आहे बेटा म्हणून बेटा मायनस करणार. 3 - 2, उत्तर किती येणार आन्सर, 4. 3 मधून 2 गेले बेटा 1. समजला, 4⁻1. तर सिंपल आहे बेटा. सेकंड लॉ झाला आपला. ठीक आहे, हे सेकंड लॉ झाल्यानंतर आता आपण पाहणार आहे तिसरा लॉ, थर्ड लॉ बेटा. ठीक आहे, लॉ नंबर 3 इकडे पहा. समजत असेल तर यस म्हणा, नाही समजत असेल तर नो म्हणा. ओके बेटा. आता पहा ब्रॅकेटमध्ये घेणार बेटा a इंटू b ब्रॅकेटचा पॉवर म्हणजे ब्रॅकेटला m पॉवर म्हणजे ए बी ब्रॅकेटमध्ये, म्हणजे हे m बीचा पण आहे, हे m एचा पण आहे, लक्षात ठेवा. तर मग याला आपण कसं लिहिणार इकडे माहिती तुम्हाला बेटा, वेगवेगळा. a mचा पण आहे इंटू येथे म्हणून बेटा b mचा पण आहे. m दोघांचा आहे, एचा पण आहे आणि बीचा आहे. ओके बेटा. नाव त्यानंतर बेटा 4th नंबरची आयडेंटिटी आपली बेटा, हे लिहा चला तुम्ही, हां समजा लागला बेटा. राहुल, ओके, बाकीचे विद्यार्थी प्रेम, यश, कार्तिक, वेदांत, साहिल, कृष्णा रिंडे, ओके, ऋषिकेश, सराफ. ओके बेटा, मुलींनी. ठीक आहे. पहा ए डिग्री जर असेल त्याचा आन्सर असते बेटा 1, हे लक्षात ठेवा. a0 असेल त्याचा आन्सर किती असते बेटा 1 असते. हे 4 झाले. आता यानंतर परत पहा बेटा रूल तुम्ही लिहून घ्यायचे पूर्ण, हे रूल पूर्ण लिहून घ्यायचे बेटा, लक्षात, आणि पाठ करायचे. पाठ केल्यानंतरही तुम्हाला समजणार, अन्यथा समजणार नाही. एक्झाम्पल. ठीक आहे. आता यानंतर पहा बेटा, पहा a⁻m किती नंबरचा आहे, सॉरी मी नंबर विसरलो. ठीक आहे, 5th नंबरचा आहे बेटा. ठीक आहे, a⁻m. तर याचा आन्सर किती असणार लक्षात ठेवा, 1/1 हे मायनस जेव्हा खाली जाईल बेटा रेसिप्रोकलमध्ये, सॉरी खाली जेव्हा जाईल तर पॉझिटिव्ह होऊन जाईल. ठीक आहे. समजा याचा एक एक्झाम्पल मी इथे समजून सांगतो तुम्हाला. एक्झाम्पल बेटा याचा पहा, समजा 2⁻³ असेल तर याचा आन्सर किती येणार, हे पहिला प्रश्न. 1 लिहून टाकायचा आणि या दोघांना खाली पाठवायचा आणि मायनस आहे म्हणून बेटा काय येणार बेटा, सॉरी पॉझिटिव्ह येणार. काय येणार बेटा 3 पॉझिटिव्ह येणार या फॉर्म्युल्यानुसार. हे लिहून घ्या. हे रूल ऑफ इंडायसेस तुम्हाला पाठ करायचे, हे लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 6 म्हणजे आयडेंटिटी नंबर 6, लॉज ऑफ इंडायसेस. समजा इथे a⁻m आणि याचा पॉवर n, जेव्हा याप्रमाणे असेल या दोघांचा गुणाकार करायचा. कसा, a⁻m इंटू n. इथपर्यंत समजलं बेटा. याचा एक एक्झाम्पल समजून घेऊ. समजा इथे मी घेतला बेटा, इथे घेतला मी m घेतला, इथे 2 आहे, इथे 3 घेतला. ठीक आहे, तर m लिहून टाकायचा. 3 दुनी
6 म्हणजे 2 गुणिले 3 लिहिलं तर किती येणार बेटा m इज इक्वल टू 6 3 2 जा 6 ओके हे लिहून घ्या हे लिहून मी इरेज करणार नंतर तुम्ही फटाफट लिहून घ्या बेटा ठीक आहे समजलं बेटा कॉमेंट बॉक्समध्ये यस म्हणा ठीक आहे 6 नंबर बेटा आपण घेणार आहे बेटा 7 नंबरची आयडेंटिटी हे पूर्ण पाठ करायची तुम्हाला ठीक आहे बेटा बेसमध्ये असणार बेटा a/b रेस टू द पॉवर याचा m असणार म्हणजे हे m a चा पण आहे हे m b चा पण आहे याला आपण लिहिणार बेटा a रेस टू द पॉवर m अपॉन a b रेस टू द पॉवर m ओके m दोघांचा असणार बेटा याचा एक एक्झाम्पल आपण पाहून घेऊ बेटा इथे समजा इथे दिलेला आहे तुम्हाला 2/4 दिलेला आहे इथे दिलेला आहे 2 चा स्क्वेअर म्हणजे हे 2 चा स्क्वेअर अपॉन 4 चा स्क्वेअर याप्रमाणे येणार बेटा समजलं मला वाटते समजा लागला मुलींना आणि मुलांना दोघांना जितके पण ऑनलाईन आहे बेटा ठीक आहे आपला हा यूट्यूबवर चॅनल आहे बेटा तुम्हाला माहिती आहे जर तुमचे भाऊ बहीण जर 9व्या वर्गात आणि 10व्या वर्गात त्या 10व्या वर्गाचे तर ऑनलाईन क्लासेस सुरू आहे 9व्या वर्गाचे पण लवकरात लवकर सुरू होईल बेटा हे लक्षात ठेवा आणि शेवटची आता 8 नंबरची आयडेंटिटी बेटा हे लिहून घ्या a/b ब्रॅकेटचा निगेटिव्ह पॉवर ओके बेटा याला आपण काय करणार बेटा जेव्हा याचा पॉझिटिव्ह पॉवर आपल्याला करावं लागते बेटा याचा रेसिप्रोकल घ्यावं लागते बी वरती जाणार आणि बी वरती गेला बेटा हे लक्षात ठेवा ए खाली येणार आणि एम काय येणार बेटा पॉझिटिव्ह होणार याला रेसिप्रोकल आयडेंटिटी म्हणतात हे लिहून घ्या याला म्हणतात बेटा लॉज ऑफ इंडायसिस मला वाटते तुम्हाला समजलं असेल बेटा चांगल्या पद्धतीमध्ये समजलं असेल तुम्हाला ठीक आहे याला मी रेस करतो बेटा ठीक आहे आता काही ॲक्टिव्हिटी तुमच्या पुस्तकात दिलेली आहे ही पहा हे फॉर्म्युले तर तुमच्या पुस्तकात दिलेले आहे बेटा हे पहा लॉज ऑफ इंडायसेस मी इथे घेतले बेटा पुस्तकामधले पेजवरचे ठीक आहे हे तुमचे पूर्ण पुस्तकातले फॉर्म्युले आता हे काही एक्झाम्पल आहे तुमच्या पुस्तकातले हे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी याला घेऊन टाकतो मी स्क्रीनवर तुम्हाला यायला पाहिजे बेटा सॉल्व्ह करताना हे लक्षात ठेवा हे तुमच्या स्क्रीनच्या समोर बेटा काही एक्झाम्पल दिलेले आहे आता ठीक आहे यामध्ये आपण भरू आन्सर ठीक आहे पहा इकडे पहा इथे दिलेला पहा बेटा बेस सारखा आहे ज्याचा बेस सारखा असतो आपल्याजवळ कोणती आयडेंटिटी यूज करणार आपण मी ते फटाफट खाली लिहितो पहा तुम्ही बेटा a रेस टू द पॉवर m इंटू a रेस टू द पॉवर n इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन ज्याचा बेस सारखा असतो त्याला आपण एकदा लिहून घेतो आणि वरची आता काय करतो बेटा ॲडिशन करतो m प्लस n ओके बेटा हे लक्षात ठेवा m प्लस n तर पहिली आयडेंटिटी तुम्हाला दिलेली आहे बेटा हे लक्षात ठेवा बेस सारखा आहे इथे बेस लिहिलेला आहे 3 5 आणि 2 किती होतात बेटा 7 5 आणि 2 किती होतात 7 इथे आपण काय लिहिणार बेटा 7 लिहिणार 7 चा पॉवर समजलं इथपर्यंत ठीक आहे आता यामध्ये पहा बेटा बेस सारखा आहे तर बेस त्यांनी लिहून दिलेले आहे आपल्याला 3 जेव्हा डिव्हिजन असते तेव्हा कोणती आयडेंटिटी यूज करतो इकडे पहा आपण खाली इथे घेणार बेटा 3 रेस टू द पॉवर 7 डिवायडेड बाय 3 रेस टू द पॉवर 9 ज्याचा बेस सारखा असतो त्याला आपण एकदा लिहून घेतो डिव्हिजनमध्ये मायनस करतो पॉवरची जी पॉवर असेल 7 आणि 9ला मायनस करणार -9 उत्तर घेतात 3 आणि बेटा तुम्हाला माहिती आहे 7 मधून जर आता यामध्ये भरपूर मुलांना म्हणते सर मोठी संख्या कोणती 9 आहे 9ला मायनस म्हणून मायनस देऊ टाका 9 मधून 7 गेले 2 समजलं तिथे किती येणार बेटा -2 किती येणार यार इथे -2 आता या दोघांचा पहा बेटा 4 5 20 आयडेंटिटी आपली पाहून घ्या तुम्ही 4 5 20 या दोघांचा गुणाकार तिथे येणार बेटा 4 5 20 ओके 4 5 20 आता पहा इथे निगेटिव्ह आहे बेटा जेव्हा खाली जाणार हे पॉझिटिव्ह होणार तर -3 खाली गेल्यानंतर काय होणार बेटा +3 होणार डिग्री जर याची हे असेल बेटा 5 रेस आपण हे फॉर्म्युला बघितलं बेटा इकडे पहा 1 येते आन्सर याचा आन्सर किती येणार बेटा 1 येते आता पहा बेटा इथे जर तुम्ही बघितलं 5 रेस टू द पॉवर 1 ओके तर याचा आन्सर किती येणार बेटा 5 चा पॉवर 1 तर 5च येणार लक्षात ठेवा आता इथे काय येणार इथे 2 याचे पण राहणार हे 2 याचे पण राहणार हे या 2 7 चे पण राहणार इथे 2 लिहून टाका बेटा ठीक आहे 2 आता हे 5 इथे 5 येणार इथे 7 येणार म्हणजे हे 3 5 चे पण होणार हे 3 7 चे पण होणार हे 5 3 3 आहे बेटा आणि पहा इथे जर निगेटिव्ह होता हे पॉझिटिव्ह शेवटची आयडेंटिटी आपली तर रेसिप्रोकल होणार 7 वरती जाणार 5 खाली येणार इथपर्यंत होता तुमचा बेसिक स्ट्रक्चर ऑफ क्लास 8 चा बेटा लक्षात ठेवा इथपर्यंत समजला तुम्हाला मला वाटते सर्वांना समजला असेल ठीक आहे विद्यार्थ्यांनी बेटा समजला तुम्हाला इथपर्यंत ठीक आहे आता समोर जाऊ बेटा आपण याला मी इरेज करतो तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये नोटबुकमध्ये कंप्लीट करून घ्या मला वाटते तुम्हाला समजा लागलं असेल ओके चला पुस्तकावर येऊ जाऊ आता तुमचे बेटा ठीक आहे आता इथे दिलेला आहे मिनिंग ऑफ नंबर विथ द रॅशनल इंडायसिस ओके इथे दिलेला आहे बेटा
तर ठीक आहे, आजचा इतका टॉपिक आपण राहू देऊ बेटा, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मला वाटते तुम्हाला समजलेलं असेल बेटा, हे लक्षात ठेवा. ओके, इथपर्यंत समजलं तुम्हाला? चला ठीक आहे, पहा बेटा, हे पुस्तक पाहून घ्या तुमचं. या पुस्तकामध्ये मिनिंग ऑफ नंबर्स विथ रॅशनल इंडायसेस बेटा. ओके, लक्षात ठेवा. ठीक आहे, आज किती जण प्रेझेंट आहे मोजून घ्या बेटा. सर्वांनी तुमचे नाव लिहून कॉमेंट बॉक्समध्ये सेंड करा बेटा. ठीक आहे, आणि मला वाटते बेटा आजचा जे टॉपिक आहे आज का इतका राहू देऊ, आणि समोर मी आता तुम्हाला काय एक्झाम्पल देतो ते मला तुम्ही सॉल्व करून दाखवा. ठीक आहे, चला घ्या हे होमवर्क. मला उद्या तुम्ही 3 वाजता, परत आपण 3 वाजता भेटणार आहे. आजचा होमवर्क घेऊन टाका बेटा. होमवर्क घेऊन टाका बेटा. होमवर्क क्लास 8 ते लॉस तर पाठ करून मला व्हॉट्सअपवर सेंड करायचे बेटा, ग्रुपमध्ये जे असेल बेटा तुम्ही. ठीक आहे, आणि याचे आन्सर मला लिहून पाठवायचे. ठीक आहे, फर्स्ट एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल बेटा, थर्ड एक्झाम्पल, फोर्थ एक्झाम्पल, फाइव एक्झाम्पल, सिक्स एक्झाम्पल, सेवन एक्झाम्पल, याला पॉवर फॉर्ममध्ये लिहिता मी एक सांगून देतो तुम्हाला. 5 × 5, 5 5 जा 25 असा लिहायचा. ठीक आहे, तर 8 नंबरचा घेऊन टाका, 6चा क्यूब लिहून दाखवायचा बेटा. 9 एक्झाम्पल घ्या, -2 इथे आयडेंटिटी यूज करून लिहायचा 1/ची. ठीक आहे, आणि 10व्या नंबरचा एक्झाम्पल घ्या बेटा, 2/3 -4. ठीक आहे, इतका होमवर्क मला तुम्ही उद्या सेंड करायचा बेटा, हे लक्षात ठेवा. उद्या आपण डिटेलमध्ये घेऊ. 3 वाजता परत तुम्ही पण इथे ऑनलाईन येणार आहे बेटा. ठीक आहे, पहिले आपण तुम्ही पाहून घ्या व्हिडिओ, समजते का नाही परत मी तुम्हाला समजून सांगेल बेटा. ठीक आहे बेटा, आजचा टॉपिक इतका राहू द्या. हे होमवर्क कंप्लीट करून मला व्हॉट्सअपवर सेंड करा. ओके, गुड बाय बेटा.